12वी सायन्सचा एक विद्यार्थी मला भेटला आणि त्यांनी मला सांगितलं सर माझा एकच प्रॉब्लेम आहे. म्हणलं काय? मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं पाहिजे हो, एवढंच टेन्शन आहे. अरे म्हणलं इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं पाहिजे हे टार्गेट असू शकत नाही. कारण तू जर हे टार्गेट ठेवलं इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं पाहिजे, समजा मिळालं, पुढे काय? पुढे दुसरं आव्हान समोर राहतं. काय? चांगली नोकरी मिळाली पाहिजे, मिळाली. पुढं काय? पुन्हा एक नवीन चॅलेंज, चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे, मिळालं. पुढं काय? पुन्हा एक नवीन चॅलेंज, चांगली पोझिशन मिळाली पाहिजे. पुढं काय? जर अरेंज मॅरेज असेल तर चांगला लाईफ पार्टनर मिळाला पाहिजे. पुढे काय? त्या शहरामध्ये आपण सेटल झालो पाहिजे, फ्लॅट घेता आला पाहिजे. म्हणजे एकामागे एक चॅलेंजेस आपल्यासमोर असतात, एकामागे एक प्रॉब्लेम समोर येऊन उभे राहतात. पण मित्रा, प्रॉब्लेम नंतरचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम, या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आज 12वी सायन्सला तुझ्या हातात आहे. कारण इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं पाहिजे हे टार्गेट असू शकत नाही. अशा कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे ज्या कॉलेजला चांगल्या ब्रँडेड रेप्युटेड कंपनीची कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. आणि कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही सिलेक्शन झालात ना तर तुम्ही परमनंट असणार, तुम्हाला चांगली पोझिशन असणार, चांगलं पॅकेज असणार. आणि जर चांगलं पॅकेज आहे, चांगली पोझिशन आहे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने फ्लॅट घेऊ शकाल, चांगल्या सिटीत सेटल देखील व्हाल. आणि ह्या जर सगळ्या गोष्टी झाल्या तर अरेंज मॅरेज असेल तर चांगला लाईफ पार्टनर पण मिळेल. म्हणजे प्रॉब्लेम नंतरचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम 12वी सायन्सला तुझ्या हातात आहे मित्रा. त्यामुळे 12वी सायन्सला जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद लाव आणि बेस्ट परफॉर्म कर. लाईफमधले अनेक प्रॉब्लेम्स ह्यावर्षी सॉल्व्ह होतील. ऑल द बेस्ट. थँक्यू.